सकाळ सकाळ शुभ सकाळ. तर मंडळी सकाळचे वाजले 10 10:30. लाईट आलेली आहे. ड्रिपला पाणी सोडलेलं आहे. पपईला पाणी चालू आहे. आणि जेवायला आईने आणून दिले ज्वारीची भाकरी आणि बेसन. हा हा हा. एक नंबर झालंय. पपई आता ह्या स्टेजला आहेत. पपई आता 3 महिन्याची झाली. 2.5 महिन्यापासून फ्लावरिंग चालू झाले. काळ्या बेळ्या निघायला लागलेल्या आहेत पपईला भारी. आणि हे आपण एक मागच्या आठवड्याचे ड्रिप केलेलं आहे. सगळ्या पपयांना खालच्या वावरात पण पपयांना आहे आणि ह्या वावरात पण आहे. पपईचा बुंदा बिंदा अगदी ओके मध्ये झालेलं आहे सगळं. त्याच्यात ते मागच्या टायमाला गांडूळ खत पण लावून झाले. वावरात बसून जेवायची मज्जाच वेगळी. पप्पांना पाणी सोडले ड्रिपला, कुठं पाणी जाते कुठं नाही, त्याच्यामुळे मग वावरातच जेवायला घेऊन आलतो. वावरात बसूनच जेवतो आता. तर 3 महिन्याच्या स्टेजला अशी पपई एक नंबर प्लॉट झाला आहे आता. आणि पाहायला बी भारी वाटते आता. बघा इकडं तर तिकडं आता. आणि पपाया एक 3-3.5 फुटाच्या आसपास आहेत पपाया सगळ्या. आणि आता कळी यायला चालू झाली म्हणजे जमिनीपासून 3 फुटावरच पपई लागणार आहे. सगळं रासायनिक अजिबात काहीच न वापरल्यामुळं पपईचा प्लॉट आपल्याला चालवायचा 3 वर्ष. आणि 3 वर्ष 100% चालणार म्हणजे चालणारच हा प्लॉट. कारण याला कुठलंही रासायनिक खत नाही. जितकं रासायनिक आपण माणसाचं आणि पपईचं सारखंच असतं. सेन्सिटिव्ह असते माणसासारखी पपई. जर एखादा माणूस लईच बीपीच्या गोळ्या, डायबिटीसच्या गोळ्या, आणखी गायच्या गोळ्या रेग्युलर जर खात असेल तर त्याचं आयुष्य ना नक्कीच कमी 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 होत चालतं. आणि जो माणूस अगदी पहिलं दूध दुभतं खाल्लेलं असतं जुन्या काळातलं, हायब्रिड नाही, गावरान बिवरान, त्याची आज पण तब्येत पण चांगली असते आणि आपण काय म्हणतो त्याला आयुष्य पण चांगलं असतं. 70, 80, 90, 100 वर्ष जगणारी माणसं आपण पाहिलेली आहेत. तसंच पपईचं आहे. रासायनिक जर घातलं तर काही काही लोकांचे वर्षात बाग काढावं लागतात. आणि आपण त्यात रासायनिक काही घालीतच नाही. जे घातले ते सगळं शेण गोमूत्राची स्लरी आहे आणि गांडूळ खत आहे. इतकंच आपण याला घातलेलं आहे. त्याच्यामुळं पपई ही नक्कीच गावरान पद्धतीने पिकवलेली राहणार. गोडी पण तितकीच भारी राहणार आणि आयुष्य पण तितकं राहणार पपईला 3 वर्ष. तर 3 वर्ष आपण 100% बाग चालवायचा हा माझा प्रयत्न आहे. जितकं ऑर्गॅनिक करता येईल तितकं ऑर्गॅनिक करायचा प्रयत्न आहे. आता ताकाचा आणि बेसन पीठ आणि गूळ याचा स्प्रे आणि ड्रिचिंग करायचं आहे आज संध्याकाळी. तर ड्रिपमधून पाणी सोडलं आहे आपण आता आणि संध्याकाळी हे निजावल्याच्या नंतर आपण संध्याकाळी याला ड्रिचिंग करणार आहे. ताकाचं गूळ आणि बेसन पीठ याचं घातलेलं आहे आपण याच्यात 200 लिटरच्या बॅरलमध्ये ठेवलेलं आहे. ते बी दाखवतो जरा वेळाने तुम्हाला. पण आज संध्याकाळी ड्रिचिंग करणार आहे. पपईचा बाग कसा वाटला एकदा कमेंट करून नक्की सांगा. आणि परत एकदा या जेवायला बेसन भाकर. धन्यवाद.